मेरे मसीह का आया है संदेशा, मेरे मसीह का. पण धन्यवादाची भेट जी आहे प्रियानो परमेश्वराला देणं खूप गरजेचं आहे. मी वारंवार ऐकतो दाऊद एक राजा असून सुद्धा त्याने क्षणाक्षणाला परमेश्वराला धन्यवाद दिलेले आहेत. प्रिया, आम्ही फक्त देवाकडे मागण्या करत असतो, प्रार्थना करत असतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, आणि आमच्या मागण्यांचा लिस्ट जर काढला तर पोती भरलेली असतील स्वर्गात वरती. पण आमची धन्यवादाची पोती जर बघितली तर क्वचित कुठं तर लक्षात घ्या ठिगा जोडल्यावानी कुठं तर असणार. कारण आपण घ्यायला फार उतावळ असतो, तयार असतो, तर देण्याच्या बाबतीत फार आपल्यामधून कमतरता भासते प्रिया. आणि म्हणून देव मला म्हटला, नवीन वर्ष मी तुमच्या जीवनाशी जोडलेलं आहे. अनेकांना इथं येता आलं नाही 2026 मध्ये, पण नवीन आशीर्वाद मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. क्रिसमस 6 जानेवारी परमेश्वर म्हटला उत्तम प्रकारे माझ्या आत्म्याच्या आधारे कार्य सिद्धित झालेलं आहे. तर हा रविवार जो आहे ते परमेश्वराला धन्यवादाची भेट देण्याचा रविवार असू दे. आणि म्हणून आपले हात उंच करूया, त्या स्वर्गीच्या देवाला धन्यवाद द्या प्रथम की त्यानं पुत्र आपला दिला. त्या पित्याला तोंड उघडून धन्यवाद द्या. हे पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो की तुझा एकुलता एक पुत्र तू मला दिला, जेणेकरून माझं तारण झालेलं आहे, माझ्यासाठी तू दिलास. हे स्वर्गीय पिता, स्वर्गाला मी धन्यवाद देतो, कारण स्वर्गात पिता परमेश्वर तू विराजमान आहे. पुत्रा, मी तुला धन्यवाद देतो, माझ्या पापासाठी तू वधस्तंभावर केला, तू मारला गेलास, काढला गेलास, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू स्वर्गात गेल्यावर तू माझ्यासाठी मदतगार, सहाय्यक, पवित्र आत्मा दिला, पवित्र आत्मा दिला. प्रभू, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तू महान आहेस, तू अद्भुत आहेस, तू चिन्ह चमत्कार करणारा देव आहे. प्रभू, आमच्या मुखाकंडाला स्पर्श कर आणि धन्यवादाची भेट प्रति दिवशी, प्रत्येक क्षणाला तसा दाऊद धन्यवाद देतो, तसे माझ्याकडून तुला धन्यवादाची भेट स्वीकार, स्वीकार, स्वीकार. फूलों में रंग तूने डाला, देवानं दाविदाचं मन पाहिलं होतं आणि म्हणून परमेश्वर दाविदाला म्हटला, हा माझ्या मनासारखा आहे. आणि परमेश्वराने तुम्हाला म्हणावं की हा माझ्या मनासारखा आहे, मला आनंदित करणार आहे, मला आनंदित करणार आहे. ज्यावेळेला धन्यवादाची भेट तुमच्या हृदयातून देवाला जाणार आहे, ज्यावेळेला आपण समस्यात असतो, ज्यावेळेला आपण त्रासात असतो, आपण व्याकुळ होऊन उपास धरतो, देवापाशी रडून मागतो की देव मला यातून बाहेर काढ, कारण ते आपल्याला पाहिजे असतं. पण ज्या वेळेला देवाला देण्याचा समय असतो, आपण इकडे तिकडे पाहत आहे, मनामध्ये बरेच विचार काही लोक घेऊन बसलेले उभा राहिलेले आहेत.
देव कसं म्हणेल माझ्या मनासारखा आहे. आज जर देवानं दाविदासारखं म्हणावं की दाविदाला मी राजपद दिलं, त्याला धन दिलं, घोडे रथ दिले, सैन्य दिले, तरी सुद्धा तो धन्यवादाची भेट मला देत राहिला. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला की दाऊद माझ्या मनासारखा आहे. मन भटकू देऊ नका प्रियानो. ही समय आहे, उत्तम ते देवाला द्या. आणि देव आपल्या जवळ काय मागत आहे प्रियानो? मिखाएचा अध्याय 6 आणि 8 कुठे तरी काढा आणि पहा प्रियानो, त्यामध्ये परमेश्वर काय म्हणत आहे? हे मनुष्या, परमेश्वर तुझ्याजवळ काय मागत आहे? आम्ही परमेश्वर असं जगातल्या सगळ्या गोष्टी सुख समृद्धीच्या मागत आहे, तर देव आपल्याकडे काय मागतो प्रिया? मिकाचा अध्याय 6 आणि 8 मध्ये, हे मनुष्या, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवलेलं आहे. नीतीने वागणे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे आणि आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागत आहे? काय मागतो देव प्रियानो आपल्याजवळ? थोडा विचार करा प्रियानो. आम्ही स्वखुशीनं त्याच्या सेवा कार्यासाठी दिलं नाही दिलं तरी देव नाराज होत नाही. आम्ही स्वखुशीनं वेळ त्याला दिला नाही दिला तरी नाराज होत नाही. आम्ही बायबल वाचलं न वाचलं तरी तो नाराज होत नाही. आम्ही त्याच्या सेवा कार्यासाठी पेरणी केली नाही केली तरी तो नाराज होत नाही. आम्ही दशमाव दिलं न दिलं तरी सुद्धा तो रोजची भाकर रोज आम्हाला देतो. तो आपल्याकडे काय मागत आहे प्रिया? जसा दाऊद नम्रपणाने चालला, नीतीने वागला, आवडीने तो दया करत राहिला, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक मनुष्यावर दया करत राहिला प्रिया. तो परमेश्वर भुकेला आहे कुठल्या गोष्टीचा प्रिया? हृदय उघडा. देवाने म्हणाव की ही माझ्या मनासारखी आहे, हा माझ्या मनासारखा आहे, असं स्वतःला विसरून आपले हात उंच करून डोळे बंद करून मान झुकवून त्या देवाला धन्यवाद द्या की मी 2026 मध्ये मला तू घेऊन आलेला आहे आणि तुझी आगमय उपस्थिती माझ्या बरोबर आहे. उत्तम ते देवाला द्या. पहा, तुम्हाला जरासं आरोग्य मिळालं असेल, देवाला धन्यवाद द्या, तिथं जास्त मिळेल. कुरकुर क्रिकेट बसून करू नका. प्रार्थना केली, तिथं जरासं राहिलं, परत त्रास लागला, देवाला धन्यवाद दिली नाही तुम्ही. तुम्हाला धन येत गेलं, तुम्ही दशमाग दिला नाही, देवाला धन्यवाद दिले नाही, म्हणून ते वाढत गेलं नसेल. त्याला धन्यवाद द्या. तो परमेश्वर आपल्यामध्ये श्वास रूपामध्ये आहे, श्वास रूपामध्ये आहे त्या, म्हणून धन्यवाद द्या. तो उत्तम भोजन देऊन आपल्याला तृप्त करतो. त्याचे आभार मानायचे. पवित्र आत्मा आमच्या सगळ्यांचा चालक मालक तो. पवित्र आत्मा आम्हाला मदत कर, मार्गदर्शन कर. पवित्र आत्मा आम्हाला शिकव देवाला कसे प्रतिदिवशी प्रत्येक क्षणाला आम्ही कसे आभार मानू, धन्यवाद द्यायचे शिकवते. आणि तुझं गौरव कर, दया कृपा कर. येशूच्या पवित्र सामर्थ्य नावामध्ये मन चलबिचल करणारे दुष्ट आत्मे बांधले जाऊ द्या. प्रभू तू इथं आहेस, आणि कोणी आला किंवा नाही त्याकडे आम्ही लक्ष देता देता प्रभू तू आमच्या बरोबर आहेस. तू होतास, तू आहेस, तू असणार. त्याबद्दल धन्यवाद. महिमा गौरव तुला देतो. तुझ्या लोकांना स्पर्श कर. आणि परमेश्वर म्हणतो जे तुम्हाला दिलेल्या देवानं त्याबद्दल हृदयातून जे कोणी धन्यवाद देणार आहे त्याच्याकडे ते जास्त होत जाणार, जास्त होत जाणार आहे, जास्त होत जाणार आहे. हृदयातून देवाला आवडत
मनासारखं देवाच्या हृदयातून धन्यवाद द्या. संदेश ऐकत आठवण करा त्या प्रत्येक वेळेला औषध गोळ्या काम केले नाही, प्रभू तुम्हाला आरोग्य देईल, त्याचं धन्यवाद द्या. आणि निवड करण्याची मनुष्याला अधिकार दिलेला आहे. ती देवाची इच्छा होती, मानवानं मनुष्यानं फक्त एकच निवड करावी, ती बी जिवंत देवाची आणि कुठल्या गोष्टीची नाही. पण मनुष्याच्या मनामध्ये कार्य झालं आणि मनुष्य म्हणाला की आम्हावर राज्य करणारा एक राजा हवा आहे. शमूएलाला अभिषेक होता का? कारण तो लहानपणापासून एली याजक देवाच्या मंदिरामध्ये तो नित्य देवाची सेवा करण्यात, एलीची सेवा करण्यात तो मग्न असायचा. एलीची स्वतःची मुलं नसायची, परंतु जो शमूएल बरेच वर्षानंतर जो हन्नेला झाला होता, तो परमेश्वराच्या सेवेकरता हन्नेनं समर्पण केला होता. प्रिया, परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्या वेदीवर हन्नेनं आपल्या बाळाला दिलेलं होतं. प्रिया, पण थोडा वेळ देवाच्या मंदिरात येतो तर आपलं मन मोबाईलकडे भटकतं. किती वेळ झाला, आपण धावपळ करतो, आरोग्य कुठून मिळेल, कुणाच्या मागं पडू, कोण मला आरोग्य दे, कोण मला सहाय्य कर. शास्त्र सांगतं आकाश पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्या पर्वताकडे लक्ष दे, तुला सहाय्य तिथूनच येईल, तुला मदत तिथूनच येईल. तिकडे धावपळ करण्याने होणार नाही. मला धावपळ करायची गरज नाही, मला इकडे तिकडे पळायची गरज नाही, कारण माझा देव परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तो काल माझ्या बरोबर होता, तो आज आहे, तो उद्या सुद्धा माझ्या बरोबर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ज्या वेळेला आपल्याला काहीतरी पाहिजे असतं त्या वेळेला मात्र आपण धन खर्च करायला तयार होतो, पैसा खर्च करतो, वेळ खर्च करतो, कामकाज सोडतो, आणि जी गोष्ट आपल्याला पाहिजे त्या गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपण धावपळ करत असतो. आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या मागे लागतो. हालेलुया, 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 हालेलुया. हन्नानं पण असंच केलेलं आहे. पहिले शमूएलच्या आद्या पहिल्यामध्ये मी ज्याला पाहतो, एल्काना नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला 2 पत्नी आहेत, एक हन्ना आणि एक पनिन्ना. पण पनिन्नाला पुष्कळ मुलं बाळ झाली, तर हन्नेला मुलंच होत नव्हतं. मात्र हन्ना काय करत होती? हन्ना देवाच्या मंदिरामध्ये जाऊन रडत बसत होती. आणि एक दिवस नित्य क्रमाप्रमाणे ज्या वेळेला ते देवाच्या मंदिरात गेले आणि पाहिले की प्रियानो हन्ना त्या ठिकाणी रडत बसली, कोपरा धरून. कारण तिची सवत तिला नेहमी चिडवत होती, मुलं होत नाही म्हणून. आणि परमेश्वरानं तिचं रडणं पाहिलं. प्रियानो ती ढळाढळ रडायला लागली. एली याजकला वाटलं ही दारू पिऊन मस्त झालेली आहे वाटतं, इतकं गुंगीत रडायला लागली आहे. पाहिले की ती म्हणाली, तुमची दासी पिलेली नाही, बरेच वर्ष झालं मला मुलबाळ होत नाही. आणि परमेश्वर एली याजकाच्या द्वारे तिच्याशी बोलला. प्रियानो, आणि त्याच वर्षी तिला पुरुष संतान झालं. एली याजकाचे शब्द ऐकल्यानंतर लक्षात घ्या, त्याच वेळेला पहिले शमूएलच्या 1:10 मध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेला तिनं शमूएलचे शब्द ऐकले, शमूएलचे म्हणतो एली याजकाचे शब्द ऐकले,
त्याच वेळेला तिनं देवाबरोबर करार केला, नवस केलं आणि ती म्हटली की जे बाळ पहिला जन्माला येईल प्रथम फळाने मी परमेश्वराचा आदर करेन. थोडस आरोग्य देवाने दिलं असेल, कुठून साक्ष सांगण्यापेक्षा देवाला धन्यवाद द्या. साक्षी सांगणं गरजेचं आहे. कुठेही साक्षी सांगायची नाही. खरोखर आरोग्य मिळालेलं आहे, साक्षी सांगा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. पण प्रियानो, देवानं थोडं जरी आपल्याला दिलेलं आहे तर त्याचा आदर करून प्रियानो ज्या वेळेला तुम्ही त्याचे आभार मानणार आहे की थोडस आरोग्य प्रभू तुम्हाला दिलेलं आहे, तुला धन्यवाद देतो, हे आरोग्य प्रियानो वाढत जाणार आहे. हे आरोग्य वाढत जाणार आहे. हन्नेनं काय केलेलं आहे? पहिले शमूएलचा अध्याय नंतर वाचून काढा. हन्नेनं काय केलेलं आहे? हन्नेनं प्रथम बाळ ज्यावेळेला परमेश्वरानं बऱ्याच वर्षानं तिला दिलेलं आहे, इथे एक वर्ष लोटली गेली. लक्षात घ्या, पन्नीला मुलं बाळ भरपूर होत गेली, परंतु हन्नेला मुलंच होत नव्हती. म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेला तिला बाळ झालं त्याच वेळेला तिने निर्णय घेतला आणि म्हटली, हे मी धन्यवाद देऊन परमेश्वराच्या हातात देणार आहे. आणि पहिलं बाळ सुद्धा लक्षात घ्या, ज्यावेळेला ते दूध प्यायचं बंद झालं, बायबल सांगते की त्याने एली याजकाला आणून दिलं, एली याजकाच्या हातामध्ये दिलं, समर्पण केलं आणि तिथून पुढे तो मंदिरामध्ये एली याजकाची सेवा करायला, मंदिराची सेवा करत राहिला. आणि म्हणून तो शमूएल संदेष्टा राजांना अभिषेक करणारा तो तयार झाला. त्यावेळेला तुम्ही मंदिरात काहीतरी करता, शमूएलाचा अभिषेक येतो. दुसऱ्यांना अभिषेक करणारा अभिषेक आपल्यावर येतो. प्रिय, बरेच वेळेला आपण मंदिरात काहीतरी करण्याऐवजी दुसरा कडक्याला पाहून हळूच निसतो. गेल्या वेळेला शिकवलं मी, अंग काढणे, त्यालाच म्हणायचं अंग काढणे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. पण तू लक्षात घ्या, तो शमूएल होत चाललेला आहे. आपण काय व्हायला, जो मंदिरामध्ये काम करत आहे, मंदिरात सेवा करत आहे, मंदिराची शिस्त बघत आहे, कोण दरवाजा उघडतो आत येतो, कोण दरवाजा उघडतो बाहेर जातो, दरवाजा तसाच राहतो, कुणीतरी दरवाजा लावतो. कुणी खुर्च्या इसकडलेल्या तशाच सोडतो, तो कुणीतरी खुर्च्या लावतो. देव कुठलं बघणार? कुणीतरी आमटी रसा भात सांडून गेलेलं असतंय, तर कुणीतरी येऊन ते साफ करत असते. परमेश्वर काय बघतो? आपलं मन पाहतो. मन पाहतो देव. आपल्या मनाचे विचार त्याला आवडतात. आपल्या मनाचे विचार आपल्याला कुठे घेऊन चाललेले आहेत, कुठल्या मार्गात भटकवत आहेत का परमेश्वराच्या मार्गाने नेत आहेत. परमेश्वर मन पारखत असतो. प्रियानो, पाहिले की पनीनेला पुष्कळ होत गेली, पनीने खुश होती, हन्ना रडत होती. तरी सुद्धा परमेश्वराने ज्या वेळेला तिला दिलं तर ते सुद्धा तिने राखून ठेवलं नाही. त्या बालकाला एली याजकाजवळ नेलं, समर्पण केलं, देवाला धन्यवाद दिले की परमेश्वरा, एवढ्या वर्षानं का होता तू मला पुरुष संतान दिलेलं आहेस. तिने नवस फेडलं. प्रियानो, एकुलते एक बाळ एवढ्या वर्षानं मला देवाने दिलेलं आहे आणि ते मी देवाच्या मंदिरात कसं देऊ, कसं बाळाला मी सोडू. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वराने आपल्याला दिलेलं असते, आपण त्याला मात्र लक्षात घ्या, हृदय कठीण करतो, मन कठीण करतो. आता त्या हन्नेनं लक्षात घ्या, देवानं दिलेलं देवाच्या राज्यासाठी, देवाच्या सेवेसाठी तिनं समर्पणच केलं नसतं तर काय प्रियानो, परत तिला मुलं बाळ झाले असते का? नाही प्रिया.
तिला शमूएलाला लक्षात घ्या, देवाच्या मंदिरात समर्पण केल्यामुळे चमत्कार काय झाला. बायबल सांगतं तिथून पुढे तिची मुलं इतकी वाढत गेली पनिनीपेक्षा जात झाली. म्हणतात ना, ससा पळतो पुढं पण कासव येतो शिस्तात आणि सशाच्या पुढे जातो. अन्याचं तसंच झालं. पनीना पार सशासारखी पळत होती. बरेच लोक देवाच्या राज्यात पुढं करायला बघतात आणि एक दिवस दिसत, अरे हा तर ससा निघाला, थांबला की दमला पळून. खूप सुंदर ती गोष्ट आहे. ससा आणि कासवासी. कासव आपली चाल चालत राहतो. काही गडबड कळत नाही पहिलीची. काही जणांना उठावून असतात, फळ सुटतात, दमलेलं कुठं तर थांबतात. परंतु एक मार्गानं नित्य आणि व्यवस्थित चालणारा व्यक्ती शेवटपर्यंत लक्षात टिकतो. बनलेला पुष्कळ मुलं होत गेली लक्षात घ्या. सशासारखी पळत होती ती, खुश होती, आनंदित होती. अरे आता ही काय कासव माझ्या पुढे जाणारच नाही. पण परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा ज्यावेळेला हन्नेवर झाली आणि पुरुष संतान झाला, बाळ जन्माला आलं प्रियानो, त्यावेळेला हन्नेनं एकुलते एक बाळ सुद्धा राखून ठेवलं नाही. ते परमेश्वरा प्रीतीचं अर्पण केलं, देवाला धन्यवाद दिले, आभार मानले. आणि त्यामुळे झालं काय प्रिया लक्षात घ्या. नंतर तिची संतती लक्षात घ्या. वाचून काढा बायबल सांगते, नंतर तिला मुलं बाळ होत गेली. का? कारण तिने प्रथम बाळ काय केलेलं आहे, परमेश्वराला समर्पण केलेलं आहे, देवाला धन्यवाद दिलेला आहे. आणि म्हणून एली याजकाजवळ, सेवकाजवळ, मंदिरामध्ये जो लहानाचा मोठा झाला प्रियानो, तो शमूएल अभिषिक्त झाला, तो संदेष्टा झाला. देवाच्या मंदिरामध्ये जे काही तुम्ही काम करत असता प्रियानो, परमेश्वर त्याचा अभिषेक तुम्हाला देत असतो. परमेश्वर त्याचा अनुग्रह तुम्हाला देत असतो प्रियानो. देवाची कृपा देव पुरवत असतो. आळशी जीवन जगू नका. या वचनामध्ये लिहिलेले आहे, आळशाच्या हाती काय सुद्धा सापडत नाही. कासव म्हटला असता, अरे ससा भरपूर पळणार आहे, माझं कुठं ठिकायला लागणार, कुठं तर झाडाखाली बसून राहाव्या, कशाला उगाच. कासवानं काय केलं, टिकी आपली चालत राहिला आणि पाहिले की ससा धावत सुटला. ससा दमला, त्यानं मागं वळून पाहिला, कासव कुठे दिसेना. ससा म्हणला, जरा झोप काढतो, नंतर जातो. हे काय कासव आहे, हे काय येणार नाही, आता आपल्याला दिसून झाले कुठं आहे ते. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांना जी चाल तुम्ही चालत आहे, एक शिस्तवर असू दे प्रियानो. ज्या मार्गाने आपण चालत आहे त्या मार्गाने आपल्याला नित्य आणि व्यवस्थित चालणं गरजेचं आहे प्रियानो. घाई गडबड करायची नाही कुठल्या गोष्टीमध्ये, धांदल करायची नाही कुठल्या गोष्टीमध्ये. धावपळ, धांदल यांनी बऱ्याच लोकांनी स्वतःचे जीव गमावले. काही जणांना कोरोना व्हायरस नव्हता तरी सुद्धा कोरोना व्हायरसच्या नावाखाली अटॅक येऊन गेले. कोरोना व्हायरस बी नव्हता, फक्त भय आणि भीती. येणाऱ्या दिवसामध्ये जगात आणि भरपूरशा पुष्कळशा घडामोडी घडणार आहेत. त्यामध्ये देवच आपल्याला सावरणार आहे, सांभाळणार आहे. हंडेनं जसं लक्षात घ्या, एकुलत्या एक बाळाला मंदिरासाठी समर्पण केलं, तसं प्रिया लक्षात घ्या, आज परमेश्वराची जी वेदी तयार आहे आणि या वेदीवर देव फक्त आपल्याला धन्यवादाची भेट मागत आहे. तो बकर कोंबड काही मागत नाही. काय देव आहे, किती सुंदर आहे प्रियानो. तो आपलं धन मागत नाही, तो आपलं दौलत मागत नाही.
आपण ज्या वेळेला आपल्याला मिळालेल्या देवाच्या हातामध्ये देतो, धन्यवाद देऊन आभार मानतो प्रिय, लक्षात घ्या ते कमी होत नाही तर ते काय तो वाढत जातो प्रिय. तुमचं जीवन वाढायचं असेल, तुमचं आयुष्य वाढायचं असेल, तुमचं आरोग्य वाढायचं असेल तर देवाला धन्यवाद द्या. तुमचा अभिषेक वाढायचा असेल, तुमचं सामर्थ्य तुमच्याकडून परमेश्वराला चमत्कार करायचे असेल तर देवाला एकच भेट अर्पण करा, धन्यवाद द्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो शमूएल, लक्षात घ्या, देवाच्या मंदिरामध्ये सगळी कामं करत होता. आणि म्हणून एक दिवस लहानपणी असतानाच परमेश्वर शमूएलाला बोलवला. देव कशी निवड करतो बघा प्रिया. आपलं अंतःकरण, आपलं मन देवाच्या गोष्टीकडे किती लागलेलं आहे, किती त्याचे आभार मानतो, किती धन्यवाद देतो. माझं कामकाज सांभाळून, माझा परिवार सांभाळून, संसार सांभाळून माझं मन प्रभूमध्ये, त्याच्या सेवेमध्ये किती गुंतलेलं आहे. फक्त मन बघतो देव, आपलं धन बघत नाही. तुझं धन किती वाढले तो बघत नाही. धर्मान लोक, लक्षात घ्या, कोरोना व्हायरस मध्ये बघितले, लांबड्या काठीनं त्यांना असं मेलेल्या बेडकाला ढकलतात ना उंदराला, तसं ढकलून, लक्षात घ्या, झालं लांब. काय अवस्था होती. मनुष्य जिवंत आहे त्याला किंमत आहे, मेला का सापला. म्हणून शास्त्र सांगतं त्याच्या उजव्या हातात दीर्घायुष आहे, त्याच्या डाव्या हातात धन आणि गौरव आहे. म्हणून प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला तो देव परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि मन प्रत्येक गोष्टीला, लक्षात घ्या, श्वास घेता श्वास सोडिता दावीद करतो धन्यवाद तुला. का धन्यवाद देतो? कारण जे काय श्वास आपल्या चालू आहे, लक्षात घ्या, तो परमेश्वराने फ्री दिलेला आहे. जे ऑक्सिजन देवानं सोडलेलं आहे. मनुष्यानं कार्बन डायऑक्साईड तयार केले, लक्षात घ्या, पृथ्वीवर सगळं अशुद्धता केलेली आहे. पण परमेश्वरानं ऑक्सिजन, शुद्ध हवा सोडलेला आहे, शुद्ध आत्मा दिलेला आहे. तर सैतानाने सगळं अशुद्ध करून टाकलेलं आहे मृतला पृथ्वीवर प्रिया. अशा वातावरणात सुद्धा परमेश्वर आपल्याला सांभाळ करत आहे, तर त्या देवाचे आभार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे प्रिया. तो शमूएल लहानपणापासून, लक्षात घ्या, देवाच्या मंदिरामध्ये नित्य सेवा करत राहिला. आणि म्हणून काय झालं प्रिया, लक्षात घ्या, चमत्कार झाला, अद्भुत गोष्टी घडल्या. शमूएलावर परमेश्वराचा अभिषेक आला आणि त्याने राजा अभिषेक केला. शौलाला राजाचा अभिषेक केला, दाविदाला राजा अभिषेक केला. आणि देवाला, परमेश्वराला सोडून मानवाने काय केलेलं आहे? मानव म्हटला, आमच्यावर राज्य करणारा राजा द्या. आणि तिथून पुढे इलेक्शन चालू झालं प्रिया. हालेलुया, हालेलुया. आणि शमूएल परमेश्वराला म्हणाला, अखिल पृथ्वीचा राजा परमेश्वरा तूच आहेस. पर मनुष्य स्वतःवर राज्य करणारा माणसामधून एक राजा मागत आहे. आता काय करू? परमेश्वर म्हणला, मनुष्य भ्रष्ट बुद्धीचा झालेला आहे, त्याला जाऊन सांग, तो तुझ्या राज्य करायला काय काय करेल. तुझ्याकडे टॅक्स वसूल करणार, तुला गुलाम करून ठेवणार, तुझा उपयोग करून घेणार. जो राजा तू मागत आहेस तो तुझा फक्त उपयोग करून घेणार. पण स्वर्गाचा राजा तू मागितलास, हालेलुया, तो तुझ्या उपयोगाला येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी देवाचे आभार मानले. परमेश्वरा, सुंदर मंडळी मला तू दिलेला आहेस. किती सुंदर क्रिसमस झाला, किती सुंदर 6 जानेवारीचा कार्यक्रम झाला, किती सुंदर वाहन दारात आलं, किती सुंदर लोकांचे चेहरे त्या वाहनाकडे बघून हसरे झाले, आनंदित झाले. हालेलुया, हालेलुया. मग परमेश्वर म्हटला, आजचा रविवार जो आहे हे धन्यवादाची भेट देणारा रविवार हो दे म्हटलं. तसं देवाचं राज्य आहे प्रेम, जे परमेश्वराने दिलेलं आहे त्याचे आभार मला, धन्यवाद द्या. महाप्रेम ती वाढत जाणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. थोडंसं आरोग्य दिले, देवाला धन्यवाद द्या.
ते आरोग्य वाढत आहे. थोडा अभिषेक आहे, देवाला धन्यवाद द्या, वाढत झाला. एक शमूएल मिळाला, हन्नाने काय केलं, देवाला दिला, धन्यवाद दिलं. काय झालं, पुष्कळ शमूएल जन्माला आले, पुष्कळ मुलं जन्माला आली, वाढत गेली. प्रत्येक गोष्टीत लक्षात घ्या, देवाचे आभार माना, धन्यवाद द्या. पगार आला, देवाला धन्यवाद द्या. काय तर सुंदर भोजन झालेलं आहे, देवाला धन्यवाद द्या. प्रति दिवशी देवाचे आभार माना, धन्यवाद द्या. आणि म्हणून मिका काय म्हणतो लक्षात घ्या, मिका 6:8 मध्ये मिका म्हणतो, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवून दिलेलं आहे. देवानं बरं काय आहे आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आपण सगळे शिकत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मिका 6:8 खूप सुंदर वचन मला आवडतं. का माहितीये, कारण त्यानं स्वतःनं त्याचा अनुभव घेतला, म्हणून त्याने मिका अध्याय लिहिलेला आहे. आणि तो म्हणतो त्या ठिकाणी, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने एकमेकांवर दया करणे व आपल्या देवाबरोबर राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर आपल्याकडे काही सुद्धा मागत नाही. प्रेम, तो म्हणतो, ज्या वेळेला माझ्या सेवकासाठी तो करतोस ते माझ्यासाठी केलेलं आहे. कारण माझा आत्मा त्याच्यामध्ये काय करत आहे, वास करत आहे. किती अद्भुत आहे प्रेम देवाचं. कारण देव आत्मा आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं, देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आणि आज परमेश्वर मला म्हटला की ही या ठिकाणी एक वेदी तयार आहे. आणि ती वेदी कुठली आहे, त्या वेदीवर आपल्याला फक्त धन्यवादाची भेट द्यायची आहे. ज्यावेळेला धन्यवादाची भेट देणारे प्रियानो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं धनधान्य, तुमच्याचं जे काय आहे ते वाढत जाणार, ते काय कमी होणार नाही. आणि म्हणून मंदिरामध्ये जो वाढलेला शमूएल एक अभिषिक्त सेवक झाला. आणि प्रजा ज्या वेळेला लक्षात घ्या, शमूएलला म्हणाली, आमच्यावर राज्य करणारा एक राजा आम्हाला हवा आहे. परमेश्वरानं अधिकार दिला शमूएलला. का? कारण देवाच्या मंदिरामध्ये लहानाचा मोठा झाला तो, मंदिराची देखभाल रे, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत होता. आणि म्हणून लहानपणी परमेश्वराने त्याला शमूएला म्हणून 3 वेळा त्याला आवाज दिला. त्याने देवाची वाणी ऐकली. प्रिय, देवाची वाणी ऐकली. देवाची वाणी ऐकण्यासाठी कान उठावलं पाहिजे. देवाचे शब्द ऐकण्यासाठी परमेश्वर माझ्यासाठी काय बोलणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नित्य प्राण लक्षात घ्या, देवाला आवडणाऱ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही करत जाणार आहे, तर परमेश्वर लक्षात घ्या, ज्यावेळेला त्या देवाला तुम्ही उंच करणार आहे, तो देव तुम्हाला उंच केल्याशिवाय सोडणार नाही. स्टेजवर पाहिलं, पास्टर लोक मला मिठी मारायला व्याकुळ झाले होते. अभिषेक पाहून विचारत होते, पास्टर मी काय पडू काय. हालेलुया, 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 हालेलुया. प्रति दिवशी देवाला धन्यवाद देतो, आभार मानतो की जो अभिषेक त्याने आम्हाला दिलेला आहे, त्या अभिषेकाचा आम्ही आदर केला पाहिजे. देवाला धन्यवाद दिले पाहिजे. जे चमत्कार प्रभू करत आहे त्यावर धन्यवाद दिले पाहिजे. जे अद्भुत कार्य परमेश्वर करत आहे त्यावर धन्यवाद दिले पाहिजे. एक धन्यवादाची भेट परमेश्वराकडे रोज आपल्या मुखातून आम्ही देवाला दिली पाहिजे. प्रिय, त्यावेळेला ती वाढत जाणार. मानवाने मनुष्याची निवड वेगळी असते, पण देवाची निवड कशी आहे पहा. प्रिय, खाली भूतलात पृथ्वीवर मानवाने राजा मागडला, तर परमेश्वराने शमूएलला लहानपणी निवड केली राजा अभिषेक करण्याचा. तेलाच्या कुप्पीमध्ये तेल घेऊन लक्षात घ्या, राजाला अभिषेक करणार सामर्थ्य शमूएलामध्ये दिलं. का दिलं? कारण मंदिरामध्ये तो लक्ष घालत होता, मंदिरात समर्पणाचं जीवन जगत होता. प्रिय, फक्त रविवारीच नाही तर प्रति दिवशी आम्ही समर्पणाचं जीवन जगलं पाहिजे. प्रिय, प्रति दिवशी समर्पणाचं जीवन जगा. प्रिय, आणि मग पहा परमेश्वर काय करतो, अनेक लोकांना तुमच्याद्वारे अभिषेक करायला लावल.
आम्ही पाहिलेलं आहे, तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी पाहिलेलं आहे. या ठिकाणी येणारा सेवक आम्हाला आशीर्वाद करण्यासाठी आम्ही बोलतो, पण जाताना पाहतो की तो म्हणतो मीच आशीर्वाद इथून चाललेला आहे.